नमस्कार. 5 राशींच्या संकटांचा शेवट. आज राजयोगासह जुळले शुभ संयोग, शनिदेवांची कृपा, कुबेराचा आशीर्वाद, पैसा दुप्पट. ज्योतिषशास्त्रानुसार 9 मे 2026 पासून उभयाचारी राजयोग जुळून येतोय, ज्याचा मोठा लाभ 5 राशींना होईल, ज्यामुळे त्यांचा सर्वांगीण लाभ होईल. माणसाच्या नशिबी कधी ना कधी तरी असा एक शुभ योग येतो, ज्याने त्याचे आयुष्य पूर्णपणे पालटते. तेव्हा त्याला त्याच्या कष्टाचे, मेहनतीचे फळ मिळतेच. तीच वेळ आज आली आहे. वैदिक पंचांगानुसार आज 9 मे 2026 वार मंगळवार आहे. हा दिवस अत्यंत खास आहे. ज्योतिषशास्त्रानुसार पाहायला गेलं तर आज 9 मेचा दिवस हा अनेकांचे भाग्य उजळणार आहे. ज्योतिषींच्या मते याचा परिणाम 5 राशींच्या जीवनावर होईल आणि अनेकांना फायदा होईल. या योगाच्या प्रभावामुळे जीवनात शुभ फळे मिळतात. हा राजयोग 9 मे रोजी तयार होत आहे. या दिवशी चंद्र, सूर्य आणि बुध यांच्यात केंद्र योग निर्माण होईल. या दिवशी मंगळ आणि शुक्र उभयाचारी योग निर्माण करतील. यामुळे अनेक राशींना भाग्याची पूर्ण साथ मिळेल. यामुळे काम आणि करिअर तसेच कौटुंबिक जीवनात आनंद मिळेल. जाणून घेऊया भाग्यशाली राशींबद्दल. मेष. हा योग मेष राशीसाठी शुभ आणि उत्साहवर्धक असू शकतो. तुम्हाला कुटुंब आणि मित्रांसोबत मौजमजा आणि आनंददायी वेळ घालवण्याची संधी मिळेल. तुम्ही एखादे प्रलंबित काम यशस्वीपणे पूर्ण करू शकाल. तुमची आर्थिक परिस्थिती सामान्य राहील, परंतु तुम्हाला अनपेक्षित खर्चांबाबत सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. सामाजिक क्षेत्रात तुमचा प्रभाव आणि आदर वाढेल. वृषभ. या राशीसाठी शुभ दिवस योग असेल. तुमची एखादी इच्छा पूर्ण झाल्याने तुम्हाला आनंद होईल. तुम्हाला एक फायदेशीर नोकरीची संधी मिळू शकते, कदाचित तीच ज्याची तुम्ही वाट पाहत आहात. तुम्हाला तुमच्या शिक्षणात यश मिळेल. तुम्हाला एका वरिष्ठाकडून पाठिंबा मिळेल. तथापि, तुमचा स्क्रीन टाइम मर्यादित ठेवा, कारण डोळ्यांच्या काही समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात. तुमच्या प्रेम जीवनात हा एक रोमँटिक दिवस असेल. तुम्ही स्वतःसाठी काही खरेदी देखील करू शकता. मिथुन. तुम्ही दिवसाच्या पहिल्या भागापासून तुमच्या कामाबाबत सतर्क आणि दक्ष राहाल, ज्यामुळे तुमचे काम वेळेवर पूर्ण होईल. उद्या भाग्य तुम्हाला नफ्याची अचानक संधी देऊ शकते. कोणतीही प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात. वाहनासंबंधी खर्चाची शक्यता आहे, परंतु आनंद आणि मानसिक शांततेसाठी हे आवश्यक असेल. तुमच्या जोडीदाराचा पाठिंबा कोरड्या जमिनीवर पावसाच्या थेंबासारखा असेल. तुम्हाला तुमच्या मुलांकडूनही आनंद मिळेल. कर्क. या राशीच्या लोकांसाठी चांगला दिवस असेल. सूर्य आणि बुध यांची युती, शुक्राचे गोचर आणि राशीचक्राचा स्वामी चंद्राचे सप्तम स्थानातील स्थान तुमच्यासाठी आनंद आणि उल्हासाचे मिश्रण तयार करत आहे. तुम्हाला व्यवसायात आर्थिक लाभ आणि कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांकडून पाठिंबा मिळेल. कोणतीही प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात. तुम्हाला एखाद्या मित्राला किंवा पूर्वीच्या ओळखीच्या व्यक्तीला भेटण्याची संधी देखील मिळू शकते. तुम्हाला राजकीय आणि सामाजिक संबंधांचाही फायदा होईल. तुम्ही तुमच्या शेजाऱ्यांकडे मदत मागितली तरी ती सहज मिळेल. प्रेम जीवनाच्या बाबतीत दिवस तुमच्यासाठी अनुकूल दिसत आहे आणि तुमच्या आयुष्यात भरपूर प्रणय असेल. तुमच्या बोलण्यात संयम ठेवणे चांगले राहील. सिंह. या राशीच्या लोकांसाठी साधारणपणे चांगला दिवस असेल. राशीचक्राचा स्वामी सूर्य भाग्यस्थानातून गोचर करेल, त्यामुळे तुम्हाला राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात भाग्याचा पाठिंबा मिळेल. तुम्हाला सरकारी क्षेत्रातून फायदा होऊ शकतो. सिंह राशीच्या लोकांसाठी ग्रह सूचित करतात की उद्या तुम्हाला आर्थिक लाभ मिळाल्याने तुम्ही आनंदी व्हाल. व्यवसायात
तुम्ही तुमच्या खर्चापेक्षा जास्त कमाई करू शकाल. विरोधक आणि शत्रू प्रभावी ठरतील. आजारी असलेल्यांच्या आरोग्यातही सुधारणा होऊ शकते. तुम्हाला कर्ज घेणे आणि देणे टाळण्याची गरज आहे. कन्या, या राशीच्या लोकांसाठी शुभ असेल. योग्य वेळी आपल्या बुद्धीचा वापर करून तुम्ही प्रतिकूल परिस्थितीलाही आपल्या बाजूने वळवू शकाल. तुमच्या कामाला गती मिळेल आणि काही रखडलेल्या प्रकल्पांमध्येही प्रगती होईल. तुमच्या मुलांच्या आनंदासाठी तुम्हाला तुमच्या योजनांमध्ये काही बदल करावे लागतील. नशीब तुम्हाला आर्थिक लाभाच्या संधीही देईल, परंतु त्यासाठी तुम्हाला कठोर परिश्रम करण्याचीही गरज असेल. तुमच्या मुलांचे यश आणि वागणूक तुम्हाला आनंद देईल. तुम्हाला शिक्षण क्षेत्रात यश मिळेल. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा.